अनेक ठिकाणी पैसे वाटले गेले. पहिला उत्तर त्यांनी देऊ द्या ना, कुठं पैसे वाटले, कुठं गेले. मला असं वाटतं की भाजपमध्ये पॉलिसी ठरवणारी काही मंडळी आहेत, ते वरून सांगतात रडायचं का डॅशिंगली प्रचार करायचा. 3 ते 6 या कालखंडामध्ये 21% मतदान झालेलं आहे. हे 21% मतदान कोणाच्या पारड्यात पडतं, तो विजयी उमेदवार ठरणार आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये बघितलं तर लक्षात येईल आपल्याला की एक कोणीतरी वेगळी शक्ती या सगळ्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. मी याच्या अगोदर म्हटलं होतं की ही लढत दुरंगी होईल, परंतु मतदानानंतर असा अंदाज आहे की लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. मतदार बाहेर आलेला आहे, तो सर्वसामान्य झोपडपट्टीतला चाळीतला मतदार बाहेर आलेला आहे आणि तो केवळ पैसा हातात मिळाला म्हणून बाहेर आलेला. अहो, तुम्ही पिंपरी चिंचवड डेव्हलप कोणी केलं? राष्ट्रवादी. भाजपने केलं का नाही केलेलं, ही वस्तुस्थिती आहे. राहुल कलाटेने वारंवार सोसायट्यांबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये मिटिंगा घेतल्या म्हणून ते मतदार बाहेर आलेत का? अजिबात नाही. परत एकदा कमबॅक करायची ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राष्ट्रवादीने घालवली. आता मारा बॉम्बा. की जो भाजप नेहमीच कुठल्या ना कुठल्या नाट्यामध्ये पुढाकार घेत असतो. अगदी गणपती दूध पिला याच्यापासूनचं उदाहरणं सांगतो. नमस्कार, मी अविनाश शेलेकर, PCB टुडेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक काल पार पडली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणुकीसाठी 50.47% मतदान झालं. अपेक्षेपेक्षा चांगलं मतदान झालेलं आहे. 5,68,000 मतांपैकी 2,87,000 मतदान झालेलं आहे. 2 मार्चला निकाल आहे. उमेदवार प्रमुख कोण कोण आहेत हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. भाजपच्या वतीने अश्विनीताई जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी, त्या प्रमुख रिंगणात आहेत. महाआघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे हे उमेदवार आहेत. आणि तिसरे प्रमुख उमेदवार अपक्ष राहुल कलाटे, जे मूळचे शिवसेनेचे बंडखोर आहेत. अशा प्रकारे 3 उमेदवार आहेत. या निवडणुकीमध्ये मतदान ज्या पद्धतीने अत्यंत चुरशीने मतदान झालेलं आहे आपण पाहिलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय चर्चेला आलेले आहेत. आता लोकांना प्रतीक्षा आहे ती निवडणूक निकालाची. 2 मार्चला काय निकाल होतो या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक उमेदवार मी जिंकणार असा दावा करतो आहे, परंतु या संपूर्ण 15 दिवसाच्या घडामोडीचे साक्षीदार पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करूया. पवना समाचारचे नाना कांबळे सरकार नमस्कार. दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास मोरे आहेत. विश्वासजी नमस्कार. नंतर न्यूज 18 लोकमतचे गोविंदराव वाकडे, फेमस पत्रकार, ते पण आपल्याबरोबर आहेत. इंडियन एक्सप्रेसचे मनोजी मोरे, ते पण आपल्याबरोबर आहेत. आणि दैनिक केसरीचे ज्येष्ठ बातमीदार नंदकुमार सातोडेकर आपल्याबरोबर आहेत. नानाजी, मला सांगा नेमकं तुमचा अंदाज काय? नाही, मुळात अंदाज ज्यावेळेस म्हणजे मतदानाची आकडेवारी जेव्हा कमी होत चालली होती त्यावेळेस एक प्रेडिक्शन झालेलं होतं की अशा पद्धतीनं प्रेडिक्शन होईल. परंतु संध्याकाळी 4 नंतर अचानक जे मतदान वाढलेले, त्यामुळं मला वाटतं की ह्याच्यामध्ये प्रेडिक्शन करणं आता खूप कठीण झालेलं आहे. कारण 100% कुणी काहीही म्हणो, जे 4 नंतर जे मतदान झालेले, 4-5 नंतर जे मतदान झालेले, हे मतदान केवळ पैशामुळे झालेले. आणि ज्यांचा पैसा तिथं मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे त्यांनीच येऊन मतदान केलेले. अचानकपणे एवढं जवळजवळ 10 ते 12% मतदान वाढतं कसं, हा खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि आजपर्यंतच्या ह्या देशातल्या पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजे मतदानाचा जर इतिहास पाहिला तर आजवरचं सगळ्यात हायेस्ट पोटनिवडणुकीचं मतदान हे इथं झालं आहे असं वाटतंय. त्यामुळं की फक्त पैसा ह्या विषयावरतीच हे मतदान झालेलं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं मी वेगळं सांगायची गरज नाही, कोणाचा पैसा कुठपर्यंत पोहोचलेला हे अख्ख्या शहराला माहिती आहे. आणि त्यामुळे रिझल्ट मला वाटतं अगदी 100% त्या पद्धतीनंच असेल असं म्हणायला काय हरकत नाही. असं तुम्ही सांगू शकता, पैसा तर सगळ्यांनीच वाटलेला आहे, 3 उमेदवारांनी वाटला असं म्हणतायत, काल आरोप केले गेले. त्याच्यातून तुमचा अंदाज काय नेमका? नाही, तिन्ही उमेदवारांनी पैसे वाटलेले, सगळे वाटलेले, पण शेवटच्या टप्प्यामध्ये जो 4 ते 6च्या टप्प्यामध्ये जो मतदार फक्त पैशाची वाढ बघत, काय ठराविक कोणाच्याकडनं पैशाची वाढ बघत जो थांबलेला होता, तो बरोबर तिथं त्यावेळेस त्याचा पैसा तिथपर्यंत पोहोचला आणि नंतरच हे मतदार बाहेर पडलेले. अरे पण मतदारांचा अपमान नाही होत का, आपण पैसे घेतात वगैरे? त्यांनी घेणाऱ्या मतदारांनी ते ठरवलं. मला नाही, तुम्ही आणि मी ठरवण्याचं कारण नाही. मला ह्या विषयावरती हेच म्हणायचं की ही पोटनिवडणुकीनं दुर्दैवाने विचारांवरती किंवा मुद्द्यांवरती झालीच नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा माझ्या ह्या पोटनिवडणुकीवरचा आरोप आहे. आणि केवळ जर विचारांवरती मुद्द्यांवरती जर निवडणूक नसेल तर ह्या निवडणुकीला कोणताही अर्थ राहिलेला नाही आहे. केवळ म्हणजे केवळ उमेदवार आणि मतदार
यांनी आपल्या म्हणजे हातात काय पडतं आहे ह्याच्यावरतीच फक्त हे सगळं झालेलं आहे. आणि हे एका अर्थाने की लोकशाहीचं हे दुर्दैव पण म्हटलं पाहिजे. हे प्रेडिक्शन नक्की मी सांगू शकतो. माझा प्रश्न आहे, कुठल्या एरियामध्ये पैसे वाटले गेले? आपल्याला काय वाटतं? चिंचवड विधानसभेची निवडणूक ही सर्वार्थानं वेगळी अशी होती. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ती भावनेची झाली. आणि ही निवडणूक केवळ भावनेची नाही तर ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. महाविकास आघाडी असेल, भाजप असेल किंवा अपक्ष असतील, दोघांनीही ही निवडणूक भावनेची केली. भाजपने भावनेची यासाठी केली की त्यांचे दिवंगत आमदार निधन झाल्यानंतर त्यांना सहानुभूती मिळावी. त्याचबरोबर नाना काटे आणि राहुल कलाटे, नाना काटे दोनदा यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते, राहुल कलाटे दोनदा झाले होते. राहुल कलाटेंची दोनदा, तर राहुल कलाटेंची तीनदा आणि नाना काटेंची दोनदा ही निवडणूक होती. त्या दृष्टीने त्यांच्यावर झालेला अन्याय या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने ही भावनेची निवडणूक होती. दुर्दैवानं ही निवडणूक खरी शहराच्या प्रश्नांवर होण्याची गरज होती, ती झाली नाही. आणि वाढती जर मतदानाची टक्केवारी पाहिली तर ही टक्केवारी 3 ते 6 या कालखंडामध्ये 21% मतदान झालेलं आहे. हे 21% मतदान कोणाच्या पारड्यात पडतं तो या विजयी उमेदवार ठरणार आहे. त्याचबरोबर आपल्या याच्यामध्ये जातीय समीकरणंही आहेत. या मतदारसंघामध्ये 86,000 मतदार हे मुस्लिम आहेत, OBC मतदार हे 2.25 लाखाच्या आसपास आहेत, त्याचबरोबर ख्रिश्चन मतदार हे 18,000च्या आसपास आहेत. तर ह्यांचा कौल कोणाला मिळतो यावर कोण उमेदवार विजय होणारे ठरणार आहे. आपल्याला काय वाटतं? अण्णा, खरं तर या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचंच लक्ष होतं, कारण की ही निवडणूक जी आहे ती राज्याचा मूड ठरवणारी होती. पुढे महानगरपालिका आहे त्याची रंगीत तालीम होती, पण कोणीतरी एक पूर्ण अजेंडा सेट करत होतं असं या सगळ्या निवडणुकीमध्ये बघितलं तर लक्षात येईल आपल्याला की एक कोणीतरी वेगळी शक्ती या सगळ्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. लक्ष जर आपण जर काही ज्या घटना बघितल्या की वंचित बहुजन आघाडी जे महाविकास आघाडीसोबत जाऊ शकत होतं त्यांनी राहुल कलाटेला पाठिंबा दिला. आता राहुल कलाटेंची मतं जर वाढली तर कोणत्याही पद्धतीने असू देत वंचित बहुजन आघाडी इथे सेट झाली असा त्याचा अर्थ करता येऊ शकतो. आणि महानगरपालिकेमध्ये ते सगळीकडे आपले उमेदवार उभे करतील, परंतु त्याला तोडीस तोड म्हणून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांचा पाठिंबा घेतला आणि तिथे तो जो चर्चा आहे त्याला तोड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरीकडे बघितलं तर सचिन साठे जे काँग्रेसचे सचिव होते त्यांचा राजीनामा आहे. देवेंद्र तायडे इकडे भाजपमध्ये वंचितमधनं इकडे गेले. ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या अत्यंत प्रतिष्ठेच्या होत्या आणि पुढे महानगरपालिका निवडणुका आहेत, मध्यावधीची ही सगळी तयारी आहे असं दिसत होतं. आत्ता जे काही मतदान झालं ते कोणाच्या पथ्यावर पडणार आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर मतदारांनी अगदी शेवटला येऊन मतदान करणं जसं नाना म्हणाले त्याचा जो मूड आहे किंवा या मतदारांमध्ये जे काय तरुण मतदार होते ते खरंच बाहेर आले का आणि काहीतरी नवीन पर्याय ते देतील असंही शक्यता वर्तवायला काही हरकत नाही. अच्छा, म्हणजे निश्चित निकाल नाही येणार. जे सगळ्यांना असं वाटतं की आत्ता जो सगळ्यांना अपेक्षित निकाल आहे त्यापेक्षा वेगळाही लागू शकतो या मतदानाच्या आकडेवरनं असं मला वाटतंय. अच्छा, मनोज आपल्याला काय वाटतं? पण माझा नाही तसं नाही मी अंदाज नंतर सांगणार. त्यांचं काय होतं, उत्तर काय होतं तुमच्या प्रश्नाचं? अनेक ठिकाणी पैसे वाटले गेले, पहिला उत्तर त्यांनी देऊ द्या ना. कुठं पैसे वाटले, कुठं गेले ना? तुम्ही प्रश्न अर्धवट सोडू नका, प्रश्न विचारता. ऐका, पैसे वाटले गेले, भ्रष्टाचार, ह्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचाराचा पुरावा मिळतो का? पैसे वाटले गेले, पैसे पिंपळे गुरुमध्ये वाटले गेले, राहटणीमध्ये का कुठं वाटले गेले तुम्ही सांगा. रावेतमध्ये अख्ख्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पैसे वाटले गेलेले. मग याचा अर्थ काय आहे की याची दखल कोणी घ्यायला हवी? निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे. बरोबर आहे का? पैसे वाटलेत म्हणजे खूप सिरियस गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? कशाला पाहिजे? काउंटरमाइंड केलं पाहिजे इलेक्शन. नाही, कोणी वाटले तेच मी विचारतो. कोणी वाटले? सगळ्यांनी वाटले. तुमचं मत आहे, बरोबर आहे का? मनोज मला ह्याच्यामध्ये सांगा. नाही ऐका मनोज, मला एक सांगा ह्याच्यामध्ये तुमचा अंदाज काय, निवडून कोण येऊ शकतं? तुम्हाला उत्तर देतो. पहिला काउंटरमाइंड झाली पाहिजे. यांनी जर म्हटलंय ना तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन पहिला झालं पाहिजे, बरोबर आहे. दुसरा प्रश्न परत विचारा.
मला प्रश्न असा आहे की 3 उमेदवारापैकी कोण उमेदवार जिंकू शकतो, तुमचा अंदाज काय? बरं, मी उत्तर देतो. मी कालपासून अनेकांशी बोलतोय. ओके, मी कालपासून आज सकाळी पण अनेक लोकांशी मी बोललो, याच्याशी चर्चा केली आणि माझा असं अनालिसिस आहे स्वतःचं सगळ्यांशी बोलल्यानंतर. कोण जिंकणार मी सांगतो. एक तर 2 मतप्रवाह माझे तयार झालेत. हा का 2. एक तर मला असं वाटतं की अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल. ठीक आहे, असं वाटतं. ओके, आणि त्याच्यामध्ये अश्विनीताईंचं पारडं थोडं जड दिसतंय कारण सिम्पॅथी फॅक्टर त्यांच्या फेवरमध्ये दिसतंय. बरोबर. दुसरा प्रवाह असं माझं दुसरं जे अनेक लोकांचं रावेत किवळे पुणेवळेमधनं लोकांचं असं मत आहे की राहुल कलाटे हा डार्क हॉर्स असू शकतो. हां, राहुल कलाटे. कारण या पठ्ठ्याने तुम्ही बघा मागच्या वेळेस किती मतदान केलं होतं त्याला, 1,12,000. जर हे मतदान इंटॅक्ट राहिलं किंवा 10-15-20 हजार जरी कमी झालं तरी राहुल कलाटे जिंकू शकतो ना. बरोबर आहे का? म्हणजे माझं असं समजलं ना की माझं 2 मतप्रवाह जे लोकांकडनं मला आले, माझं मत नाही आहे, मी परत रिपीट करतो, लोकांकडनं मला मिळाले, नेत्यांकडनं मिळालेले आहेत की 2 मतप्रवाह आहे. एक तर अश्विनी जगताप आणि नाना काटे की टक्कर आणि दुसरं राहुल कलाटे माइट स्प्रिंग अ सरप्राईज. ही इज अ डार्क हॉर्स. हां, काही होऊ शकतं. सातवडेकरजी, आपल्याला काय वाटतं? आपलं राजकीय विश्लेषण नेहमी असतं, तुमचा अंदाज काय? मला स्वतःला असं वाटतं की या निवडणुकीचा निकाल हे राहुल कलाटे ठरवतील. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की तिरंगी लढतीचा फायदा नेहमी भाजपला होतो. याच्या आधीसुद्धा जेव्हा काँग्रेस प्रस्थापित होती त्या काळामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये, अगदी मी आणीबाणीचा काळ सांगतो तुम्हाला, 1977 साली जेव्हा काँग्रेसच्या विरोधामध्ये सगळे विरोधी पक्ष संघटित झाले त्यावेळेस काँग्रेसला ते बाजूला सारून जनता पक्षाची सरकार आलं. नंतरच्या काळामध्ये प्रस्थापित आता आपण पाहिलं मोदी सरकार किंवा भाजप या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा भाजपच्या विरोधामध्ये सगळे एकत्रित होतात त्यावेळेसच त्यांना संधी होते. पण जनरली लोक काय म्हणतात की तिरंगी लढतीचा फायदा नेहमी सत्ताधाऱ्यांना होतो. म्हणजे तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच मिळेल हे सरदोपट विधान आहे. पण तुम्हाला सांगतो, राहुल कलाटे सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे त्यांनी अनेक भागामध्ये भाजपची मतं आपल्याकडे ओढण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे राहुल कलाटे हेच या निवडणुकीमध्ये नाना विजय होणार की अश्विनी जगताप विजय होणार हे ठरवतील. सध्या तरी मला असं वाटतं की अश्विनी जगताप या विजयाच्या जवळ आहेत. मला ऐका ना, या ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 1977 पासून, पण गंमत महत्त्वाची म्हणजे त्यावेळेस सोपान फुगे हे आमदार झाले जनता पक्षाचे, त्यानंतर अशोक तापकीर काँग्रेसचे आमदार झाले, त्यानंतर ज्ञानेश्वर लांडगे आमदार झाले. हा जे काही आमदार झाले ना, हे आमदार होत असताना जो मतदानाचा जो हे होता तो गाववाला फॅक्टर हा खूप मोठा चाललेला होता, म्हणून हे आमदार झाले. त्यांच्या विरोधातला उमेदवार जे कोणी होते ते त्या पद्धतीने नात्यागोत्याला कमी होते म्हणून ते पण त्यावेळेस हे नव्हतं. आत्ताच्या ह्या निवडणुकीमधलं सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की मतदान जरी 50% झालेलं असलं तरी सोसायटीतलं मतदान झालेलं नाही. हा फार महत्त्वाचा विषय आहे, सोसायटीचं मतदान खूप महत्त्वाचं आहे की सोसायटीतलं मतदान अजिबात झालं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की गावाला फॅक्टरमधला जे काय ना, कार्यकर्ता म्हणून जो स्वतः लेबल लावून फिरतोय ना त्यांचंच मतदान झालेलं आहे. बाकीचा गाववाला जो आहे, सॉफिस्टिकेटेड आहे, जो आता गुंठेवारीतनं ऐशारामात आहे, असा मतदार कोणीही गावाला फॅक्टर पण बाहेर पडलेलं नाही. बाहेर पडलेलं वाढलेलं मतदान हे चाळ पद्धतीतलं आणि झोपडपट्टीतलं मतदान वाढलेले हे खूप महत्त्वाचं लक्षात घेण्याचं गरज आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून जर सगळं जर ॲनालिसिस मांडायचं म्हटलं तर मला नाही वाटत की हे ज्या पद्धतीने म्हणतात की राहुल कलाटे ह्याच्यावरती परिणाम करतील, मग ह्याच्यावरती मला अजिबात वाटत नाही. जे काही परिणाम होईल तो केवळ पैसा फॅक्टरवरतीच परिणाम होणार आहे. बाकी कारण जर ही जर मतदान जर बाहेर असतं तर सोसायटीमध्ये राहुल कलाटेंनी वारंवार सोसायट्यांबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये मिटिंगा घेतल्या म्हणून ते मतदार बाहेर आलेत का? अजिबात नाही. हे तिन्ही उमेदवारांचं गाववाल्यांशी एकमेकांचं नातं होते म्हणून गाववाला मतदार बाहेर आलाय का? अजिबात नाही. मतदार बाहेर आलेला आहे तर सर्वसामान्य झोपडपट्टीतल्या चाळीतला मतदार बाहेर आलेला आहे आणि तो केवळ पैसा हातात मिळाला म्हणून बाहेर आलेला आहे. अच्छा, पण त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार का भाजपला होणार? परत सांगतो की तिन्ही उमेदवारांनी पैसे वाटलेले आहेत. जो मोठा पैसा घेऊन येणारा प्रत्येक मतदार आपल्याकडं काय वाढून येतंय
ह्याच्यावरती वाट बघत बसलेला होता. 4 वाजेपर्यंत त्याने वाट बघितली आणि जो मोठी अमाऊंट ज्याची मिळालेली त्याच्याकडं तो मतदार निश्चित सरकलेला आहे. आणि हे आता अख्ख्या शहराला माहिती की कोणी किती पैसे वाटलेले आहेत. अरे पण आम्हाला समजत नाही ना नेमकं याच्यातून कोण उमेदवार जिंकणार. नाही आता निकालच सांगेल मग आणि त्याने ठरवा की कोणी किती पैसे वाटलेत. मला याच्यामध्ये एक दिसलं ह्या निवडणुकीमध्ये, संपूर्ण निवडणुकीमध्ये महापालिका आगामी ज्या आहेत, महिना 2 महिना किंवा 6 महिन्यावर होतील, या महापालिका निवडणुकीची सगळं सूत्रसंचलन किंवा त्यातली जी सूत्र आहेत ती ह्या निवडणुकीमध्ये दडली होती, चिंचवडमध्ये प्रामुख्याने. असं आपल्याला काय दिसलं याच्यामध्ये? खूप अतिशय सुंदर. मला त्यापेक्षा पलीकडे जाऊन आपण आता जे कोण निवडून येणार ह्याच्यावरती आपण चर्चा करून त्याही पलीकडे जाऊन आपण जर बुद्धिवादी म्हणतोय, आपण जर मीडियाचे प्रतिनिधी म्हणतो, तर आपण वेगळ्या अँगलने विचार करण्याची गरज आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो आहे, काय करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे की मुळात मुद्द्यांवरती निवडणूक ही झालेली नाही हे आता सर्वश्रुत आहे. इथनं पुढं ह्या दृष्टिकोनातून मुद्द्यांवरती निवडणूक कसं होईल ह्याची जबाबदारी मीडियाने ते आपण पार पाडू. अजून त्याच्या पुढचं सांगतो ना महत्त्वाचं, इथं मोठमोठ्या रॅल्या झाल्या, मात्र ह्या त्यातला चर्चेचा विषय असा की ज्या सभा झाल्या त्या मात्र बऱ्याचशा सभा ह्या रिकाम्या खुर्च्यांच्या झाल्या. पण ज्या सभांना जे लोक आलेले होते किंवा रॅल्यांना जे लोक आलेले होते, चिंचवड विधानसभा मतदारसंघातले 3ही उमेदवारांच्या रॅल्यांना जे लोक होते 10% पण प्रॉपर विधानसभा मतदारसंघातले नव्हते. आणि मग जर एवढ्या मोठ्या रॅल्या काढून जर तुम्ही जर स्वतःची तुम्ही म्हणजे दिशाभूल करून घेतात. महत्त्वाचं मला असं म्हणायचं आहे की इथनं पुढं ह्या महापालिकेच्या निवडणुका ह्या तत्वांवरती झाल्या पाहिजे, यासाठी म्हणून की तुम्हाला तुमचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही या शहरातले बरोबर ते वेगळ्या पद्धतीने ऑनलाईन प्रचार करू शकता. मुद्द्यावरती निवडणूक झाल्या पाहिजेत. मुद्द्यावरती निवडणूक वर्ग जो आहे ना, जो युरोप बोला मुद्द्यावरती आता नानांनी जे नाही असं मला वाटत नाही. ही निवडणूक मुद्द्यावर सुद्धा झालेली आहे. कारण मी अजित पवारांची एक प्रेस कॉन्फरन्स फक्त लाईव्ह पाहिली, बाकीच्या सर्वांच्या सभा मी केसरीचा पत्रकार या नात्याने अटेंड केल्या. तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याबरोबरच विकासाच्या मुद्द्यांवर सुद्धा बोललं गेलं. अगदी तुम्हाला सांगतो, राहुल कलाटेंनी सांगितलं की माझ्याकडे विकासाचं विजन आहे आणि त्यांनी कोणती कामं मतदारसंघात झालं नाही, भाजपने शास्तीकर अशा अनधिकृत बांधकामं असतील याच्याकडे कसं दुर्लक्ष केलं हे सांगितलं. मी अजितदादांची भाषणं ऐकली तर अजितदादांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची सत्ता असताना कसं चांगलं काम केलं, काय प्रोजेक्ट राबवले आणि भाजपने केवळ त्या कामामध्ये लोकांच्या विकास कामामध्ये भ्रष्टाचार कसा केला हे अजितदादांनी सांगितलं. मात्र हे करत असताना त्यांनी कोणती विकास कामं राष्ट्रवादीने केली हे सांगायला विसरले नाहीत. त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या दोघांच्याही सभा पाहिल्या. दोघांच्याही भाषणामध्ये एक समान धागा होता. बरेच वेळा लोक म्हणतात की फडणवीस साहेब एकनाथ शिंदेंचं भाषण लिहून देतात, असा भास व्हावा की काय अशी परिस्थिती होती. कारण पहिल्या दिवशी एकनाथ शिंदेंनी जे मुद्दे आपल्या भाषणामध्ये मांडले, शास्तीकराचा मुद्दा असेल, अनधिकृत बांधकामाचा मुद्दा असेल, हेच सगळे मुद्दे दुसऱ्या दिवशी फक्त एकनाथ शिंदेंच्या नावाऐवजी फडणवीसांचं नाव करून सगळ्या वृत्तपत्रामध्ये आले. कारण त्याचा कारणच असं होतं की हे मुद्दे ह्याच्यावरती आम्ही काम करू. कसं आहे की मुद्द्यांवरती जरी हे म्हणतायत, जसं नंदकुमार सातपुर्डेकर सर की शहरातल्या मुद्द्यावरची चर्चा झाली, परंतु जसं शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात इथे जे विधान केलं ते टाळू शकले असते, किंवा आदित्य ठाकरे आले त्यावेळेस त्यांनी बोलले की त्यांची जी निशाणी गेली, चिन्ह गेलं, त्यांच्या सभेचा सूर तोच होता. त्यामुळे कुठेतरी राज्याच्या राजकारणावरही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न इथल्या नेत्यांनी केला आणि त्यामुळे मुद्दे भरकटले असं म्हणता येईल. भ्रष्टाचाराचा मुद्दा, भ्रष्टाचाराचा मुद्दा हा फार मोठा मुद्दा होता, पण तो या निवडणुकीमध्ये कुठेही चर्चेला आला नाही. म्हणजे भाजपवर महापालिकेमध्ये 5 वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झाला असे आरोप राष्ट्रवादींनी केले. प्रत्यक्षात राष्ट्रवादीने या विषयावरती कुठे भाष्य केलं असं तर काय दिसलं नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये एक पत्र फक्त व्हायरल झालं 5-6 पानाचं. त्याच्या पलीकडे नेते मंडळांनी या विषयावरती कुठे अटॅक केला असं आपल्याला दिसलं नाही. आपल्याबरोबर चर्चेत आहेत. आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार, सरकार नामाचे ज्येष्ठ पत्रकार, गेले 30-35 वर्ष राजकीय विश्लेषक उत्तमजी कुठे आपल्याबरोबर सहभागी झालेल्या चर्चेमध्ये. उत्तमजी स्वागत आहे. उत्तमजी, कालच्या या निवडणुकीवर तुमचा अंदाज काय, आणि ही निवडणूक मुद्द्यांवरती लढवली गेली की पैशावरती? ही निवडणूक मुद्द्यावर अजिबात लढवली गेली नाही. ही निवडणूक पैशावर लढवली गेली.
जे तुम्हालाही दिसेल की 59 लाख रुपयांची रोकड एका मतदारसंघातून जप्त करण्यात आली. त्याच्या व्यतिरिक्त इतर ऐवज जप्त करण्यात आला तो वेगळा. त्या संदर्भात रोकड जप्त करण्यात आल्यासंदर्भात गुन्हासुद्धा दाखल झाला एका राजकीय पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षाविरुद्ध. आणि जसं आत्ता मला वाटतं अगोदर जे विषय झाले असतील मला त्याच्याविषयी कल्पना नाही, परंतु जसं तुम्ही आत्ता म्हटलात की भ्रष्टाचाराचा मुद्दा अतिशय गेल्या 5 वर्षात हा गाजलेला मुद्दा होता, परंतु त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि भाजपनं जाणीवपूर्वक तो मुद्दा वरती कसा येणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली. पण सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जे मुख्य प्रतिस्पर्धी आहे, ज्यांनी अगदी त्यांचे शरद पवारांसारखे नेते ह्या प्रतिष्ठेच्या लढतीत उतरवले, त्यांनी का बरं गेल्या 5 वर्षातला हा भ्रष्टाचाराचा मुद्दा पालिकेतला कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप त्यांनीच केला आहे. त्याच्याविरुद्ध आंदोलनं केलं, त्यांनी पालिकेवर मोर्चे काढले, हल्लाबोल मोर्चे काढले. मग ह्या मुद्द्यावर ते का गप्प बसलेत हा मात्र प्रश्न अनुत्तरित राहिला आणि तो सूचक मौन त्याच्यावर राष्ट्रवादीने पाळलं की काय अशी मला शंका. नाही, तुमचा अंदाज काय आता ह्या निवडणुका मतदान झालंय, 3 उमेदवार प्रमुख आपल्या समोर आहेत, त्याच्यापैकी कोण याच्यामध्ये उजवळ राहू शकतो? काय तुमचा अंदाज? 1, 2, 3 याच्यापर्यंत सिक्वेन्स कसा असेल? मी याच्या अगोदर म्हटलं होतं की ही लढत दुरंगी होईल, परंतु मतदानानंतर आता मग असा अंदाज आहे की लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. कारण काय झालं आहे की तिघांचे जे मतदारसंघ आहेत, पिंपळे गुरव म्हणा, होम टाउन्स आहेत का, जे तिन्ही गाववाले मतदार आहेत, तिन्ही गाववाले उमेदवार आहेत. पिंपळे सौदागर घ्या, वाकड घ्या आणि पिंपळे गुरव घ्या, तिन्ही भागात मतदान हे 48 ते 50, काही ठिकाणी 44. म्हणजे ज्या भागात आता उदाहरणार्थ समजा मी म्हटलं असतं की ITNचं मतदार कमी झालं असतं तर तो थोडासा फटका कलाट्यानं बसला असता, पण तसंही नाही. ITNचं मतदार सुट्टी असूनही बऱ्यापैकी झालं आहे. आणि त्यातल्या त्या समाधानाची गोष्ट म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 53.66% जनरल इलेक्शनला मतदान झालं होतं आणि ह्या वेळेला जेमतेम त्याच्यापेक्षा 2% कमी झाले. म्हणजे ही खूप चांगली बाब आहे. पोटनिवडणुकीत एवढं मतदान होणं आणि 50% मतदानाने आपला हा जो मतदारसंघ आहे 5,68,000 म्हणजे 2.5 लाखाच्या वर मतदान झालेलं आहे. त्याच्यामुळे हे पोटनिवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय चांगलं मतदान आहे. पण कुणीही निवडून आला, पण मी पुन्हा माझ्या एका मुद्द्यावर मी पूर्वी मतप्रदर्शन केलेलं की 1 लाख कुणालाही हे लीड मिळणार नाही. जो कुणी येईल 15 ते 25 ह्या मी पूर्वीच्या मुद्द्यावर मात्र कायम आहे की अगदी निसटत्या मताधिक्याने निवडून येईल. याच्यात असंही होण्याची शक्यता आत्ता शेवटच्या क्षणाला झालेली आहे की ह्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा सुद्धा लाभ होऊ शकतो. पण कुणीही निवडून आला तरीही तो निसटत्या मताधिक्याने येईल. दोघांचं भांडण म्हणजे कोणाचं भांडण आणि तिसरा म्हणजे कोण? हे दोघांचं भांडण म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप ह्या दोघांच्या भांडणात राहुल कलाटे, मला शेवटच्या क्षणी असं वाटायला लागले की वाकडला मतदार चाललेत आणि त्यांच्याविषयी बाबा हा एकदा लढलाय, दोनदा लढलाय, दोनदा पराभूत झाला आहे, त्यांच्याविषयी ही सहानुभूती आहे. आणि वाकडमधला मतदार, विशेषतः सोसायटीमधला मतदार आणि ITNचा विचार केला तर तो जगतापांच्या मागे जाणार नाही. ITNs राहिला आहेत पिंपळे सौदागर वाकड ह्या भागात. त्यातही दोघांचा विचार केला तर ITNचे मतदार जे आहेत ते कलाटेंच्या मागे जातील. आणि तरी जशी सहानुभूती थोडी लक्ष्मणभाऊच्या जगतापांची अश्विनी जगतापांना मिळेल तशी ITNची थोडीशी सहानुभूती ही कलाटेंना मिळेल. पण कोणी उमेदवार अगदी निसटत्या मताधिक्याने येईल. आणि मला एक खऱ्या अर्थाने सांगा, सहानुभूती हा फॅक्टर म्हणून भाजप निवडणूक लढवते, सहानुभूती हा फॅक्टर शेवटपर्यंत टिकला का? त्याच्यावर मतदान झालं का? नाही, सहानुभूतीचा हा फॅक्टर शेवटपर्यंत टिकला नाही. ह्या वेळेला लोकात, तसं मी सुद्धा फिरलो, पण लोकात कुठे सहानुभूती, एखादाही व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याविषयी जसं अगदी ओतप्रोत मतदान होतं तसं काही दिसलं नाही. अगदी थोडक्यात जाणवली किंचित सहानुभूतीचा फायदा मिळेल, पण लाट अशी काही जाणवलेली. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला नाही वाटत. मी पहिल्यापासून जे सांगतोय ना की हे फक्त पैसाच ही निवडणूक ठरवणार आहे. त्याच पद्धतीने सहानुभूतीचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न भाजपने पहिल्यांदा केला, पण ज्यावेळेस काउंटर अटॅक झाला की मग आधीपासूनच तुम्ही कसं उमेदवारांना प्रोमोट करायला सुरुवात झाली, हा जेव्हा आरोप व्हायला लागला विरोधकांकडनं, त्यामुळे त्यांनीही सहानुभूतीचा मुद्दा बाजूला ठेवला, विरोधकांनीही सहानुभूतीचा मुद्दा बाजूला ठेवला आणि कुठल्याही विचारांशिवाय, कुठल्याही तत्वांशिवाय, कुठल्याही ह्याच्याशिवाय ही निवडणूक पार पडली.
विश्वासराव सहानुभूती हा मोठ्या प्रमाणावर हा भाजपने वापरला. म्हणजे प्रत्येक नगरसेवकाचं, प्रत्येक आमदाराचं, खासदाराचं स्टेटस हे लक्ष्मण भाऊच्या संदर्भात होतं. पण ती सहानुभूती कितपत प्रभावी ठरेल हे काळ ठरवेल. त्याचबरोबर आपण जर 2009, 14 आणि 19 या तिन्ही निवडणुकांचा जर आलेख बघितला, त्याच्यामध्ये लक्ष्मण भाऊंचा जो परिसर होता, म्हणजे पिंपळे गुरवपासून पिंपळे सौदागर असेल, सांगवी नवी सांगवी, यामध्ये त्यांचं प्राबल्य होतं. ते नसताना ते प्राबल्य, तेथील फूट राष्ट्रवादी काँग्रेसमधील असेल, भाजपमध्ये असेल, इतर पक्षातील असेल, त्या फुटीचा फायदा कोण घेतो तो विजयाचा दावेदार ठरणार आहे. अच्छा, तुला काय वाटतं, सहानुभूती आहे की नाही, शेवटपर्यंत टिकली का? अण्णा, सहानुभूती टिकली असावी याचं कारण असं आहे की महिलांनी यावेळेस जास्त मतदान केलेलं आहे आणि भाजपच्या उमेदवार अश्विनीताई हा जास्तीत जास्त महिलांच्या संपर्कात होत्या आणि त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की महिला ह्या सहानुभूतीला जास्त वाव किंवा जास्त तिकडे गेल्या असतील आणि त्यांचं मतदान झालं असेल आणि त्याचा फायदा मात्र अश्विनी जगताप यांना होऊ शकतो. परंतु सहानुभूतीबरोबरच जसं सर म्हणाले किंवा आधीही सांगितलं की इतर अटॅकिंग ज्या गोष्टी होत्या त्यासाठीसुद्धा सगळे नेते पुढे आले होते. अगदी मुख्यमंत्र्यांनासुद्धा येथे येऊन काही गोष्टी अटॅकिंग मोडमध्ये त्यांना सांगाव्या लागल्या आणि त्याचाही परिणाम झाल्याचं बघायला मिळतं आहे. महिलांचं मतदान यावेळेस जास्त आहे, त्यामुळे तो निर्णायक असेल असं मला वाटतं. सहानुभूती टिकली का? सहानुभूतीचा विषय हा पहिल्यापासून चर्चेला गेला. सहानुभूतीबाबत मी म्हणेन की जेव्हा सगळ्यांना निवडणूक बिनविरोध करायची की नाही हा मुद्दा जेव्हा आला तेव्हाच हा मुद्दा विरोधकांनी खोडून काढला. अजित पवारांनी असेल किंवा अन्य विरोधकांनी असेल, त्यांनी पंढरपूर आणि देगलूरमध्ये भाजपने जे केलं त्याचे, आणि दुसरी गोष्ट लक्ष्मण जगताप आजारी असतानाच तिथे पोटनिवडणुकीची जी तयारी केली, हे सगळं लोकांच्या निदर्शनास आणून भाजपच्या निष्ठुरतेचा जो त्यांनी पाडा वाचला, त्याच्यामुळे ही सहानुभूती एकदम डाऊन झाली आणि भाजपच्याही लक्षात आलं. मी स्वतः अश्विनीताईंची सुरुवातीची भाषणं ऐकली, त्याच्यामध्ये त्या आक्रमकपणे सांगत होत्या की मी आदरणीय साहेबांच्या पाठीशी होते आणि महिला बचत गटांचं पण मी सगळं सांभाळलं आणि इवन त्यांनी सांगितलं की मेट्रोसुद्धा मी सांगितलं आणि मग साहेबांनी त्या कल्पनेतून आणली, किचनसुद्धा मी साहेबांना सांगितलं आणि नंतर आणलं. नंतरची भाषणं मी जेव्हा त्यांची ऐकली तेव्हाचा त्यांचा सूर काहीसा रडवेला असा झाला होता. मला असं वाटतं की भाजपमध्ये पॉलिसी ठरवणारी काही मंडळी आहेत, ते वरून सांगतात रडायचं का डॅशिंगली प्रचार करायचा. तशा पद्धतीने मी स्पष्ट सांगतो, मी पहिल्या दिवसापासून सगळ्या याचा साक्षीदार आहे. माझ्या असं निदर्शनास आलं की रडवेला सूर करून लोकांची सहानुभूती टिकवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या आधीची गंमत सांगतो. खरं त्याला गंमत हा शब्द वापरणं चुकीचं आहे, पण मी सांगतो की आदल्या दिवशी त्यांनी असं सांगितलं, जेव्हा टीका झाली विरोधकांकडून की सहानुभूती, तेव्हा अश्विनीताईंनी स्वतः सांगितलं की मी सहानुभूतीच्या बळावर नव्हे तर भाजपने महापालिकेत, राज्यात, केंद्रात केलेल्या विकास कामांवरती मतं मागत आहे. पण नंतरचं जे चित्र दिसलं ते काहीसा रडवेला सूर करून त्या भाषणं करताना दिसल्या, अगदी मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये पण आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये पण. त्याच्यामुळे हा फॅक्टर किती टिकला असेल याच्याबाबत माझ्या मनामध्ये शंका आहे. नंदूजी बोलताना सांगितलं की अश्विनीताईंनी सभेमध्ये अश्रू वगैरे, मला प्रत्यक्ष असं वाटतं कितीही नाही म्हटलं तरी एखाद्या महिलेचा पती गेल्यावरती त्याविषयीचे भावना ज्या असतात त्या अश्रू येतात, ते आपण नैसर्गिकच समजू त्याच्यामध्ये कोणी सांगितलं म्हणून ते अश्रू आले असं बिलकुल होऊ शकत नाही. सातोर्डेकर भावनेच्या भारात बोललेत, परंतु त्याच्यामध्ये नाट्य असा काही प्रकार नसावा आणि नाही आहे त्याच्याप्रमाणे. नंदूजी नाही, मी तुमचाच मुद्दा उचलतो मी की अश्विनीताई जेव्हा बोलत होते, मी पण त्यांचे काही मीटिंग अटेंड केल्या आणि जेव्हा लक्ष्मण भाऊंचे किस्से सांगितले त्यांनी, की जसा एक किस्सा त्यांनी सगळीकडे सांगितला की लक्ष्मण भाऊंनी शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना मदत करत होते आणि एका व्यक्तीला ज्याचा हात गेला होता त्याला 7.5 लाख रुपये दिले आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ते वारले. तर हे किस्सा ऐकून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं नंदू, माझ्या पण असं
असं काय मुद्दामून केलेलं नाही किंवा नाही का सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केलेला नाही. बरं, तुमचा प्रश्न काय की सहानुभूती मिळणार का नाही ते नंतर कळेल ना आपल्याला मतदानाच्या नंतर. त्या जिंक आहे पॉलिसी ठरवली गेली भाजपकडनं पॉलिसी. नाही, भाजपविषयी तुम्ही आक्षेप घेऊ शकता, पण तू व्यक्तिबद्दल असं नाही म्हणत. आता आपण कधी कळेल. सुरुवातीला त्या नाही. व्यवस्थित बोलत होत्या असं मला म्हणायचं आहे की त्या चांगले मुद्दे सांगत होत्या की त्या लक्ष्मण भाऊंच्या प्रचारामध्ये कशा अग्रेसर होत्या, पडद्यामागून त्यांनी सगळी सूत्र कशी सांभाळली आहे त्या व्यवस्थित सांगत होत्या, असंच माझं म्हणणं आहे. आणि त्यांनी नाट्य केलं असं मला म्हणायचं नाही. हे भाजपनी ठरवलेली पॉलिसी आहे असं मला म्हणायचं आहे की जो भाजप नेहमीच कुठल्या ना कुठल्या नाट्यामध्ये पुढाकार घेत असतो. अगदी गणपती दूध पिला याच्यापासूनचं उदाहरणं सांगतो. नाही, या संपूर्ण निवडणुकीमध्ये सहानुभूती हा जो मुद्दा असता तो पैसे वाटपाची गरजच लागली नसती. नाही, माझा मुद्दा काय होता की सहानुभूती आपल्याला कधी कळेल की जेव्हा अश्विनीताई जिंकतील तेव्हा आपल्या लक्षात येईल. पण सहानुभूती नाही मिळाली कशी माहिती का. मागच्या वेळेस किती टक्के मतदान झालं होतं? 53% झालं होतं. यावेळेस 50% झालं ना. पण ॲक्च्युली 55 किंवा 60% झालं असतं, जास्ती लोक पुढं आले असते तर आपण म्हणू शकलो असतो की सिम्पॅथी वोट पडलेले, जास्ती लोक पुढे आले. पण तसं झालेलं दिसत नाही आहे. त्यांनी प्रयत्न करून बघितले. बरं, दुसरा मुद्दा असा होता की यांना जर अश्विनीताईंना द्यायचं होतं तर तिकीट लवकर जाहीर करायचं होतं ना. एवढा वेळ का लावला? म्हणजे त्यांच्या डोक्यात दोन होते. शंकर भाऊंना पण द्यायचं होतं, त्यांचं चाललं होतं, बरोबर आहे का. किंवा अश्विनीताईंना त्यांनी दिलं, ते देऊन बघितलं की बघा माघार घेतात का राष्ट्रवादी. त्यांनी माघार नाही घेतली. राष्ट्रवादी नाना काटेनं उभं केलं मतदान, बरोबर आहे. तर सहानुभूती होती की नाही हा मुद्दा आपल्याला कधी कळेल जेव्हा अश्विनीताई जिंकूनच येतील तेव्हा. त्याच्या आपण आता शेवटच्या टप्प्यातला हा शेवटचा प्रश्न आहे, सर्वांना कॉमन प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये लोकांना अपेक्षा काय आहे? तुम्ही सर्वजण ज्येष्ठ आहात, याच्यामध्ये निर्णायक काय असेल? 3 नावं तुमच्यासमोर आहेत. तुम्ही एक नाव फक्त सांगा त्यातलं की हे नाव विन होऊ शकतं, एवढं फक्त. उत्तमराव, किती नाही म्हटलं तरी थोड्याशा फरकाने सहानुभूतीच्या लाटेवर अश्विनी जगताप विन होऊ शकतात. ना मी कुठेंच्या थोडासा मताशी सहमत आहे कुठेतरी. आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं, ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा वापरली गेली त्या सगळ्या याच्यावरनं कुठेतरी असं वाटतं की अश्विनी जगताप प्लस असू शकतात. विश्वासराव, आपण जर मतदानाची टक्केवारी आणि हे सगळं बघितलं आणि भाजपने ज्या पद्धतीने प्रतिष्ठापणाला लावलेली आहे, निश्चितच ती प्रतिष्ठापणाला कामाला येऊ शकते, त्यांची ताकद कामाला येऊ शकते असं दिसून येतं. मी उमेदवाराचं नाव घेणार नाही, कारण की तो दुसऱ्या 2 उमेदवाराचा अपमान करणार. कारण की खूप ताकदीने तिन्ही उमेदवार या प्रचारामध्ये दिसले, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. जे कोणी जिंकेल तो लोकशाहीचा विजय असेल असं मी म्हणतो. मला स्वतःला असं वाटतं की या लढतीमध्ये सध्या तरी माझ्या अंदाजानुसार अश्विनीताई जगताप या जिंकतील. भले निष्ठुरतेचा जो सहानुभूतीचा मुद्दा राष्ट्रवादीने कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी पण थोडीशी मतं कमी होतील जी लक्ष्मण जगतापांना मिळायची. पण अगदी कलाट्यांसारखा बलाढ्य उमेदवार ज्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता, शिवसेनेचा सुद्धा गुप्त पाठिंबा होता, त्यावेळी जगतापांच्या विरोधामध्ये 1,12,000 मतं कलाट्यांनी घेतली. तरीही जगताप हे 38,000पेक्षा अधिक मताधिक्याने जिंकले. थोडंसं मताधिक्य कमी होईल पण मला वाटतं अश्विनी जगताप जिंकतील. माझं उत्तर नीट आहे का? अश्विनीताई जिंकतील, नाना काटेंचा विजय होईल, राहुल कलाटेची सुनामी येईल. नाही, हे असं संदिग्ध बोलून काय? मनोज, तुम्ही ज्येष्ठ आहात, नेमकं काय ते सांगा. मी तू उत्तर दिलं, संदिग्ध बोलू नका. उत्तर दिलं. तिघांना मी नाराज करू शकत नाही. कोणी नाराज कोणाला? अहो, निकाल काय असेल? मी तुम्हाला सांगेन, उत्तर दिलं. मला पुढचा प्रश्न त्याच्याशी निगडीत प्रश्न आहे, महत्त्वाचा. अश्विनीताई विजय होतील, नाना काटे. मला शेवटचा प्रश्न आहे, या सर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आगामी महापालिका निवडणुकीवरती काय परिणाम संभवतो? उत्तमराव. निश्चितच मोठा परिणाम होणार आहे, कारण ही निवडणूक ही महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच ठरलेली आहे. जर निसट्टा जरी भाजपचा विजय झाला तरीही त्यातून त्यांना निगेटिव्हच संदेश लोकांना जाणार आहे. कारण शेवटी ही निवडणूक भावनेच्या लाटेवर लढवली गेली, त्याचा फायदा झाला असा प्रचार राष्ट्रवादी करणार. आणि यदाकदाचित चुकून मताच्या विभागणीत जर राष्ट्रवादी विजयी झाली तर मात्र अतिशय मोठा फायदा त्यांना 2000 आता आता जी अपेक्षित आहे निवडणूक महापालिका तिला होऊ शकतो. त्यांची पुन्हा गेलेली सत्ता ते पुन्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रमुख करून
पुन्हा ते महापालिकेत येऊ शकतात. नाना, तुम्हाला काय वाटतं महापालिका निवडणुकीवर या निकालाचे काही परिणाम होऊ शकतात? नाही, मला नाही वाटत. मग मी सांगितलं ना की जर मुद्द्यांवरती विषय निवडणूक झाली असते ना तरची गोष्ट वेगळी होती. ह्या निवडणुकीचा कसलाही परिणाम महापालिका निवडणुकीवरती होणार नाही आणि हे लोक पूर्ण विसरून जाणार आहे निवडणुकीपर्यंत आणि परत महापालिकेच्या निवडणुकीवर पुन्हा वेगळं सगळं रणसंग्राम असणार आहे. पैशाचा खेळ. हो, आणि हे खूप चुकीच्या दृष्टिकोनातून हे सगळं झालेलं आहे आणि म्हणून मागाशी म्हटल्याप्रमाणे आता मीडियाची जबाबदारी आहे की ह्याला खरंच ह्याच्यावरती पुन्हा जागेवरती आणण्यासाठी आणि आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल की ते हे उचलायचं आहे, शिवधनुष्य उचलायचं आहे आपल्याला. या निवडणुकीचे निश्चितच महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होतील. पहिला मुद्दा की भाजप जर विजयी झाली तर राष्ट्रवादीतील लोक मध्ये येऊ शकतात. अच्छा. उद्या जर राष्ट्रवादी विजयी झाली तर भाजपतले जे अतृप्त आत्मे होते ते सगळे राष्ट्रवादीत येऊ शकतात आणि जर अपक्ष विजयी झाला तर एक नवीन अपक्षांचा पॅटर्न शहरात निर्माण होऊ शकतो. अच्छा. अण्णा अगदी जबाबदारीनं सांगतो की एका बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी त्या पक्षातल्या संबंधित नगरसेवकांना स्पष्ट सांगितले की तुझ्या वॉर्डातून लीड नाही मिळाला तर तुला तिकीट दिलं जाणार नाही महानगरपालिकेचं. एवढ्या इथपर्यंत सगळ्या ह्या गोष्टी या निवडणुकीच्या दरम्यान झाल्या आणि याचा मी जसं आधीही म्हणालो की केवळ महापालिकाच नाही तर मध्यावधी निवडणुका लागतील हे स्वतः अजित पवारांनी सूचक विधान केलं. त्यांनी त्यावेळेसही सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुका फक्त 8 महिन्यासाठी आहेत असं आपण गृहीत धरायला हरकत नाही आणि 8 महिन्यासाठीची ही रंगीत तालीम होती. अगदी कोण जिंकलं कोण हारलं याचा फार परिणाम होणार नाही, परंतु पक्ष जे आहेत ते मध्यावधी आणि महापालिकेच्या निवडणुकीला लागले हे नक्की आहे. सगळेच पत्ते त्यांनी ओपन केले नाही म्हणूनही मुद्दे पूर्ण बाहेर काढले नाही. अगदी भ्रष्टाचार असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील ते महापालिका किंवा मध्यावधीला वापरले जातील असंही मला वाटतं. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की भाजपला जर विजय मिळाला या निवडणुकीमध्ये तर भाजपला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होईल आणि महापालिका निवडणुकीसाठी भाजपला एक ताकद मिळेल आणि आत्ता जे राष्ट्रवादीच्या वाटेवरती नगरसेवक आहेत ते आहे तिथेच थांबण्याची भूमिका घेतील, ते भाजपमध्येच राहतील. पण मला ही केवळ पिंपरी चिंचवड महापालिकेपुरता याचा परिणाम होईल असं वाटत नाही. कारण परवाच अजितदादांचं भाषण मी ऐकलं तर दादांनी सांगितलं, पत्रकार परिषदेत दादांना प्रश्न विचारण्यात आला की दादा महापालिका निवडणुकीवरती याचा काय परिणाम होईल. तर तेव्हा दादांनी सांगितलं की आमचा उमेदवार जर या निवडणुकीमध्ये विजयी झाला तर परवाच माझं आदरणीय उद्धव साहेबांशी बोलणं झालं आहे. निवडणूक आयोगाने जो चुकीचा निर्णय आणि अन्यायकारक निर्णय शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेनाच पळवण्यासंदर्भात जो दिला तर त्या निर्णयासंदर्भामध्ये मी स्वतः अशोक चव्हाण आणि उद्धव साहेब राज्यामध्ये जनजागरण मोहीम सुरू करणार आहोत. म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडीला ताकद मिळणार आहे. दुसरीकडे भाजपच्या बाजूने निकाल लागला तर त्यांना ऊर्जा मिळेल. पण एवढं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस जरी पराभूत झाली या निवडणुकीमध्ये तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डझनभरापेक्षा अधिक नेत्यांनी इथे येऊन जी ताकद दिली आणि आम्ही नाना काटेंसारख्या कार्यकर्त्याच्या महाराष्ट्रभरातून सगळे नेते पाठीशी उभं राहतो हा जो संदेश दिला. परत सुनील शेळकेंचं तुम्हाला सांगतो की ते भाजपमधून आलेले असल्यामुळे त्यांनी भाजपसारखी यंत्रणा ह्या मतदारसंघात जी राबवली, प्रत्येक बूथवरती त्यांनी स्वतःचे 2 निरीक्षक नेमले. ह्या सगळ्या यंत्रणा जर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने वापरल्या तर मला वाटतं की महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला आत्ता जरी पराभूत झाले तरी त्यांचा पुढचा प्रवास हा अधिक सुखकर असेल. अच्छा, महापालिका निवडणुकीवर परिणाम संभवतो का काय? नाही, मला असं वाटतं की इथं राष्ट्रवादीला खूप मोठी संधी होती की इथं एकच महाविकास आघाडीकडनं उमेदवार द्यावा आणि कमबॅक करावं. 15 वर्ष राष्ट्रवादीने इथे राज्य केलं, बरोबर आहे. आणि मागच्या वेळी जेव्हा भाजप जिंकली तर त्याचं शिल्पकार कोण होतं, त्याचा आर्किटेक्ट कोण होतं, लक्ष्मण जगताप होते. आता लक्ष्मण जगताप नाही आहेत, ठीक आहे. मग भाजपकडे नेता कुठे आहे? भाजपकडे एकच ठिकाणी नेता आहे, महेश लांडगे भोसरी साईडला आहे. चिंचवड साईडला नेता आहे का? नाही आहे. आणि लक्ष्मण जगताप ज्या तऱ्हेने लक्ष्मण जगतापने मागच्या वेळेस भाजपला निवडून आणलं महापालिकेत, तसा त्या तोडीचा नेता यांच्याकडे नाही आहे. यांच्याकडं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती परत एकदा कमबॅक करायची. ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राष्ट्रवादीने घालवली आहे. आता मारा बॉम्बा, दुसरा काही करता येणार नाही यांना. कारण यांच्याकडे कसं माहिती का, चिंचवड ही सीट एकच उमेदवार देऊन जिंकायला हवी होती.
राहुल कलाटेला तिथं दिलं असतं ना, सरळ सरळ जिंकला असता राहुल कलाटे. बरोबर. संधी घालवली. अहो तुम्ही पिंपरी चिंचवड डेव्हलप कोणी केलं? राष्ट्रवादीने. भाजपने केलं का? नाही केलेलं. ही वस्तुस्थिती आहे. 15 वर्ष राष्ट्रवादीने अजितदादांच्या अंडरमध्ये पिंपरी चिंचवड डेव्हलप केलं. मग तुम्ही ब्रेन वापरलं पाहिजे होतं ना. अरे निवडून यायसाठी सगळी ताकद लावायला पाहिजे होती ना. तुम्ही एकच उमेदवार द्यायला पाहिजे. तुम्ही ऑपॉर्च्युनिटी घालवली महापालिकेची. ते झालं थोडक्यात नाही. ओव्हरऑल संपूर्ण निकाल काय असेल याचं ह्या सर्व आपल्या शहरातलेले विद्वान पत्रकार, सर्व ज्येष्ठ पत्रकार यांचा अनुभव प्रचंड आहे. त्यांनी एक दिशा क्लिअर केलेली आहे की या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार आहेत. त्यापैकी अश्विनी जगताप ह्या निवडून येण्याची अधिक शक्यता आहे. निकालाचं नक्की आत्ता काही तसं आपण हे करू शकत नाही. नाना काटेसुद्धा तितकेच तोडीचे आहेत, राहुल कलाटेसुद्धा तितकेच तोडीचे आहेत. परंतु ओव्हरऑल संपूर्ण प्रचार, ती भाजपची यंत्रणा, राष्ट्रवादीची यंत्रणा, पैशाचा प्रचंड वापर, हे सगळं पाहिलं तर एकूण परिस्थिती काय आहे हे आपल्यासुद्धा लक्षात आली असेल. 2 मार्चला जो निकाल आहे त्याची तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूया. आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.